उरणमध्ये यशश्री शिंदे ही 22 वर्षाची युवती हरविल्याची तक्रार गुरुवार 25/7/2024 रोजी उरण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. उरण पोलीस ठाण्यामार्फत सदर बेपत्ता तरुणीचा शोध सुरू होता. मात्र शुक्रवारी दिनांक 26/7/2024 रोजी सदर तरुणीचा मृतदेह उरणमधील कोटनाका येथील पेट्रोल पंप जवळ येथे सापडला. सदर तरुणीचा मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. सदर तरुणीचा पोस्टमॉर्टम केल्यानंतर तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली असल्याचं निष्पन्न झालं. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. उरणमध्ये यशश्री शिंदे वय 22 या युवतीचा निर्घृणपणे हत्या करण्यात आली. अतिशय क्रूरपणे शरीरावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण उरणमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र आरोपीला पकडण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं होतं. आरोपी सापडले नसल्यानं नागरिकांमध्ये उद्रेक झाला. सर्वच राजकीय पक्षांनी, विविध सामाजिक संस्था, संघटनांनी निषेध नोंदविण्यासाठी उरणमध्ये एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. त्या अनुषंगाने सकाळी 10 वाजता महात्मा गांधी पुतळा, मोरा रोड, उरण शहर येथे निषेध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी, सदस्य एकत्र आले होते. सर्वांनी एकत्र येत यशश्री शिंदे हत्या घटनेचा निषेध केला. संशयित आरोपी दाऊद शेख याला त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्यावी. अत्याचार, बलात्कार असे प्रकार थांबवावे या प्रमुख मागणीसाठी उरणमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा उरण शहरातील गांधी पुतळा ते राजपाल नाका, 4 फाटा ते परत राजपाल नाका मार्गे उरण पोलीस स्टेशन अशा मार्गाने निषेध मोर्चा काढण्यात आला. उरणमधील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. यावेळी उरणच्या व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून यशश्री शिंदेंच्या हत्येचा निषेध केला. सदर संतप्त झालेल्या मोर्चेकऱ्यांमध्ये उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील यांनी जनतेला शांततेचं आवाहन केलं. आरोपीचा शोध सुरू असून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, कोणीही कायदा हातात घेऊ नका. यशश्री शिंदे हिला न्याय मिळवून देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या मोर्चात सर्व राजकीय व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील यांची भेट घेऊन आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. यशश्री शिंदेच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. आरोपी अजूनही सापडला नाही. आरोपी सापडल्यास त्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करू. जनतेनं आम्हाला सहकार्य करावे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. यशश्री शिंदे हिला न्याय मिळवून देऊ. स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी निळकंठ साने, रायगड.